महापालिकेच्या क्षयरोग निर्मूलन विभागातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विभागाच्या अधीक्षक डॉक्टर अरुंधती हराळकर यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे। आपल्या हाताखालील अधिकारी कर्मचाऱ्यांना वारंवार मानसिक त्रास देणे, अपमानास्पद वागणूक देणे, दडपशाहीची भूमिका घेणे असे गंभीर आरोप काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत। आरोग्य विभागात काम करायचे असेल तर मी सांगेन तसेच काम करावे लागेल अशा प्रकारची भूमिका घेत कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांनी केला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या जवळकीचा वापर करून कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्याची ही चर्चा विभागात रंगली आहे। दरम्यान मंगळवारी विभागातील कर्मचारी सचिन मस्के यांची प्रकृती अचानक बिघडल्याची घटना घडली। दीर्घकाळ सुरू असलेल्या मानसिक तणावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा काही कर्मचाऱ्यांनी केला आहे। या घटनेनंतर विभागातील असंतोष अधिकच उफाळून आला असून कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे। क्षयरोग विभागातील डॉक्टर हराळकर मॅडम या वारंवार कर्मचाऱ्यांना त्रास देत आहे। एनएचएम संघटनेची मी अध्यक्ष असून ते लोक 4 वर्षापासून माझ्या संघटनेचे सदस्य म्हणून मी त्यांच्या तक्रारी माझ्या लेटर हेडवर आरोग्य अधिकारी आणि आयुक्त या ठिकाणी दिल्या होत्या। त्याच्यावर अजूनही अद्यापही त्यांची काही कारवाई झाली नाही। काल आम्हाला बोलवण्यात आलं आणि नंतर त्यांनी सांगितलं गेलं की आम्ही बदली करतो, पण आज परत त्यांना बोलावलं गेलं आणि मी असं बोललेच नाही, मी असं करू शकत नाही, मी एक डॉक्टर आहे, मी असं करू शकत नाही म्हणून यांना आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांना डोळ्यात डोळे घालून मला उत्तरं द्या, मी काय विचारते ते। त्यांना नासके कांदे, हत्ती आणि बिनकामाचे असे वारंवार त्यांना मानसिक त्रास सारखं सांगून असं बोलून त्यांना मानसिक छळ करतायत ती बाई। तर आज जे सचिन मस्के सरांबरोबर जे तिथं झालं आरोग्य अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये, त्यांना चक्कर येऊन ते खाली पडले, कोसळले खाली। तर त्या एक डॉक्टर असताना त्यांना हात पण लावला नाही आणि त्या म्हटल्या की मी पण असं डोंग करू का, चक्कर येऊन खाली पडायचं, मग मी पण असं केलं तर चालतंय का? त्यांनी ढोंग करतात, मी तर काय थांबत नाही, आता मी इथून जाते म्हणल्या आणि मला काही मी जर इथं थांबले तर त्यांना अजून त्यांचं BP वाढेल म्हणे आणि त्या निघून गेल्या। मग एक डॉक्टर म्हणून त्यांनी काय, पेशंट जर तुम्ही हाताळता तर ते एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय त्यांच्यावर ट्रीटमेंट काय केली? तो कर्मचारी आहे तुमच्या डिपार्टमेंटचा, गेल्या 22-23 वर्षापासून तो कर्मचारी तुमच्याकडे काम करतोय आणि जर तुमची कर्मचाऱ्यांबद्दल अशी धारणा असेल तर मग याच्यावर काहीतरी निर्णय आम्हाला व्हायला पाहिजे। या पार्श्वभूमीवर गुरुवारी क्षयरोग नियंत्रण विभागाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना भेट देऊन सविस्तर निवेदन सादर केले। यावेळी उपायुक्त वीणा पवार यांच्यामार्फत संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती कामगार नेते जनार्दन शिंदे यांनी दिली। आज क्षयरोग विभागामधील कर्मचारी जवळजवळ 300 ते 350 कर्मचारी यांना आज एकत्र आम्ही या ठिकाणी बोलवलो। त्याचं मुख्य कारण असं की या ठिकाणी त्याची जे क्षयरोगाचे प्रमुख डॉक्टर हराळकर मॅडम या गेले 2 वर्ष या सर्व कर्मचाऱ्यांना त्रास करतात, त्यांना मानसिक त्रास देतात, त्यांना खर्च करायला लावतात स्वतःच्या पैशाने, वेगवेगळे त्यांचे म्हणजे त्यांना मानसिक त्रास देतात। त्यामुळे सगळे वैतागलेत आणि एक कर्मचारी आहे जो वाघमारे मस्के, या मस्केला काल आरोग्य अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये त्यांच्या समक्ष या बाईच्या त्रासाने चक्कर आल्याने पडलं, त्याचा BP 37 झाला। इतक्या कमी BP झाल्यानंतर ती बाई म्हणते की ही ढोंग करायला लागलेला आहे आणि असे मी बघितलेत आणि मी इथोपर्यंत तर मला बी तसंच करावं लागेल, अशा पद्धतीनं माणुसकीला काळीमा फासणारे शब्द या मॅडमनी बोललेले आहेत। आणि प्रशासन काय तर आता मग या सगळ्या घटना झाल्यानंतर आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना आज या ठिकाणी बोलवलो आणि आयुक्ताशी आता आम्ही एक 10-15 जण गेलो, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि आयुक्ताशी आम्ही स्पष्टपणे सांगितलं, साहेब ही गेले 2 वर्ष मॅडम यांना त्रास करते, यांना जर त्रास होत असेल तुम्ही काय कारवाई करत नाही, त्याच्यावर काय कारवाई करत नाही? त्यांनी काय सांगितले की वीणा पवार मॅडमला त्यांच्यावर आम्ही सगळी जबाबदारी सोपवली, कोणाला काय त्रास झाला आहे
ते सगळा आम्हाला सविस्तर एका कागदावर द्या. मग त्यावेळेला हे बघू, जर कारवाई करता येण्यासारखं असेल तर आम्ही कारवाई करतो, जर काय असेल बदली करा म्हणलं तर बदली करू. पण पवार मॅडमनी आम्हाला रिपोर्ट दिल्यानंतरच आम्ही हे सगळं करू, अशा पद्धतीने त्यांचं आता बोलणं झालं. मुख्य मागणी काय? मुख्य मागणी त्या बाईची बदली केली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. अन्यथा मग सोमवार नंतर सगळे जे सेंटर आहेत बंद करणार, अशा पद्धतीने ठरलेलं आहे. चौकशीनंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनीही कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी गंभीर असल्याचे नमूद केले. डॉक्टर हराळकर यांच्या कार्यपद्धतीबाबत आयुक्तांशी चर्चा झाली असून चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. परिचारिका आज एकत्रित आल्या होत्या, त्या महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येत आलेल्या होत्या. त्यांचा पण एक विषय होता की अरुंधती हराळकर मॅडम आहेत, त्यांच्याविषयी जो विषय होता त्यासाठी आम्ही सर्व कॅबिनेट बसून योग्य निर्णय घेणार आहे असं आयुक्तांशी आमची चर्चा झाली. त्यावेळी आपल्या विना पवार मॅडम होत्या, आपल्या माने मॅडम होत्या आणि आपले सर्व कामगार संघटनेचे सर्वजण होते. त्याच्यामध्ये चर्चा झाली की योग्य पद्धतीने आपण योग्य तो निर्णय केला जाईल, आम्ही सर्व कॅबिनेट मिळून. मात्र या सर्व आरोपांबाबत डॉक्टर अरुंधती हराळकर यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. त्यामुळे चौकशी अहवालानंतरच या प्रकरणाचे नेमके वास्तव आणि जबाबदारी स्पष्ट होणार आहे.